ओके. तर आत्ता शुभमने एक पी-आर रेज केलेली आहे. ओके. सॉरी, माझं ब्राउझर ओपन नाही. आय थिंक शुभम टॅग केलं ना मला. हा, केलेलं. मे बी मला मेल आला असेल त्याचा. हां. तर इथं मला मेल आलेला आहे. आय थिंक हे मी आहे शुभमचा आय डी आहे. तर त्याच्या आय डीने तुम्हाला मेल येईल सर्वांना. जितक्या जणांना शुभमने टॅग केलं त्यांना. ओके. त्याने मेसेज पण काय टाकलाय तो पण दिसून जाईल तुम्हाला. हे इतक्या जणांना टॅग केलंय आणि प्लीज रिव्ह्यू चेंजेस म्हणून सांगितले. आता तुम्ही काय करणार, व्ह्यू इट ऑन गिटहबला क्लिक करणार. मग तो हम्म. तुम्हाला ब्राउझरमध्ये रिडायरेक्ट करेल. नेटचा इश्यू झाला काही. वन सेकंड. ओके. हां. तर ती लिंक ज्यावेळेस तुम्ही क्लिक करताल ना तुमच्या मेलमधून, व्ह्यू इट ऑन गिटहब म्हणून, त्यावेळेस तुम्हाला इथं ती पी-आर दिसेल जी शुभमने क्रिएट केली असेल. अगर कोणी पण अनिकेतने, हनुमानने जी क्रिएट केली असेल ती पी-आर दिसेल ओव्हरव्ह्यू, की त्याच्यामध्ये किती फाइल्स चेंज झालेले आहेत, काय चेक्स आहेत, काय कमिट्स आहेत, किती कमिट्स आहेत, कन्व्हर्जेशन काय-काय आहेत, म्हणजे कमेंट्स कुठल्या-कुठल्या आहेत. तर इथं टॅग केलेले एक कमेंट दिसेल आणि त्याने जे डिस्क्रिप्शन टाकले त्या कंपोनंटबद्दल किंवा जे काही असेल कमेंट त्याच्याबद्दल ते दिसेल. त्याच्यानंतर हे मी नेटली फाईलला इंटिग्रेट केला होता हा प्रोजेक्ट सुरुवातीला, ते रिअल टाईम चेंजेस दिसण्यासाठी. तर त्याची ती पाईपलाईन रन होते. याचं काही टेन्शन घ्यायची गरज नाही तुम्हाला पाईपलाईनची. ओके. आणि मग माझा नंतर माझी ॲक्शन काय असेल याच्यावर? ज्यावेळेस दुसरे पी-आर क्रिएट करतील तर माझी ॲक्शन काय असणार? मी सुरुवातीला कमेंट्समध्ये जाऊन चेक करू शकतो कमेंट्स किती आहेत. जनरली एकच असणार आहे. पण काही जण करू शकतात मल्टिपल कमेंट्स पण क्रिएट. त्याच्यानंतर फाईल चेंजमध्ये जाऊन चेक करू शकतोय मी. चेक्समध्ये आय थिंक सिक्युरिटी चेक्स असतील. हां, म्हणजे ओके. नेटलिफायचे चेक्स आहेत हे CI/CDचे. त्याच्यानंतर फाईल चेंजमध्ये जाऊन तुम्ही चेक करू शकताय, की त्याने कुठल्या-कुठल्या फाईल चेंज केल्यात त्या कमिटमध्ये. चेंज केल्यात किंवा न्यू ॲड केल्यात ते तुम्हाला दिसेल इथं. जर पूर्णच कंटेंट ग्रीन दाखवत असेल तर ती फाईल न्यूली ॲड झाली असं आपण म्हणू शकतोय. जर काही पार्ट ग्रीन दाखवत असेल किंवा रेड दाखवत असेल तर त्याच्यात मॉडिफिकेशन केलंय एक्झिस्टिंग फाईलमध्ये असं तुम्ही कन्सिडर करू शकताय. तर इथं मला सरळ दिसतंय की शुभमने अकॉर्डियन CSS म्हणून एक फाईल ॲड केली src-html अकॉर्डियन फोल्डरमध्ये आणि अकॉर्डियन HTML नावाची एक फाईल ॲड केली. आणि जनरली ह्या 2 फाईल्स तर लागणारच आहेत आपल्याला. म्हणजे एक HTMLसाठी आणि एक CSSसाठी. जावास्क्रिप्टसाठी असेल कोड तर तुम्ही आयदर जावास्क्रिप्टचे काही फंक्शन्स बनवू शकता किंवा हेच सिमिलर कंपोनंट्स तुम्ही रिएक्टमध्ये, अँग्युलरमध्ये क्रिएट करू शकता. ॲज पर युअर कन्व्हिनियन्स. ओके. तर मी आता चेक करणार की हे जे शुभमने कोड टाकलाय किंवा कोणी पण असेल त्याने कोड टाकलाय तो बरोबर आहे का? जर तुम्हाला इथून कळत नसेल, डायरेक्टली जर कळत नसेल तुम्हाला एवढं म्हणजे एक्सपिरियन्स नसेल तुमचा आणि प्रोफिशियन्सी नसेल एवढी कोडमध्ये, तर तुमच्याकडे एक दुसरा ऑप्शन आहे. तुम्ही तुमच्या मशीनवर ते फोल्डर ओपन करू शकताय प्रोजेक्टचं. हां. तर हे फोल्डर ओपन करू शकताय VS कोडमध्ये. आणि VS कोडमध्ये आय थिंक तो थोडं रिलोड
किंवा गिटला थोडं रिफ्रेश करण्यासाठी थोडा टाईम घ्यायला आजकाल. तोपर्यंत आपण काय करू, सी-एम-डीवर कुठं जरी तुम्ही केलं तरी काही फरक पडणार नाही. सी-एम-डीवर केलं किंवा व्ही-एस कोडच्या टर्मिनल किंवा गिट बॅशमध्ये केलं तरी. तर तुम्ही ज्यावेळेस हे पी-आर चेक कराल ना, त्यावेळेस तिथं ब्रँचचं नाव पण असणार आहे. जे ब्रँचचं नाव तुम्ही कॉपी पण करू शकता इथं. कॉपीचा आयकॉन आहे. ती ब्रँच तुम्ही तुमच्या मशीनमध्ये पुल करू शकता. म्हणजे हा जो कोड केलेला असेल शुभमने, तो तुम्ही तुमच्या मशीनमध्ये पुल करू शकताय. ही सेम ब्रांच, ह्या 2 सेम फाइल्स तुम्ही पुल करू शकता तुमच्या मशीनमध्ये. त्याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, ही ब्रँचचं नाव कॉपी करावं लागेल, जे की कॉपी आयकॉनने इझिली होऊन जाईल. आणि इथं तुम्ही गिट पुल ओरिजिन ओके. पुल डायरेक्टली होणार नाही ती, कारण तुम्हाला अगोदर फेच करावं लागेल. पुलचा अर्थ आहे की आपण नवीन काही चेंजेस असतील तर ते पुल करतो. फेच कधी लागतं आपल्याला, ज्यावेळेस आपल्याला पूर्ण ब्रांचच एक्झिस्ट नसेल आणि ती सुरुवातीला फेच करावं लागते आपल्याला. आणि त्याच्यामध्ये काही अपडेट्स असतील तर ते नंतर पुलने होऊन जाते. ओके, आता तुमची ब्रँच फेच झाली. तो सांगतोय फेच झाली म्हणून. तुम्ही गिट ब्रँच म्हणून चेक करू शकताय. तर तो तुम्हाला दाखवणार नाही तो गिट ब्रँच, कारण ती नुसती एक टेम्पररी तुमच्या गिटच्या फोल्डरमध्ये आलेली असेल, पण ते जोपर्यंत तुम्ही चेकआउट करत नाही तोपर्यंत ते तुम्हाला इथं दाखवत नाही लिस्टमध्ये. ओके, ठीक आहे. तर सुरुवातीला तो आत्ता दुसऱ्या ब्रँचवर असेल कुठल्यातरी. म्हणजे तुमच्या मशीनमध्ये ज्या ब्रँचवर तुम्ही असाल त्याच्यानुसार. तुम्ही मास्टरवर असू शकतात किंवा तुमच्या स्वतःच्या ब्रँचवर असू शकतात. त्याच्यानुसार तो स्टार इंडिकेट करेल तुम्ही कुठल्या ब्रँचवर आहेत. तर तुम्हाला काय करायचं आहे, शुभमने जी ब्रँच क्रिएट केली होती ना, त्या ब्रँचवर जायचं आहे. तर ही फेच झालेली ब्रँच इनडायरेक्टली पुल पण झालेली ती फेच सोबतच. तर तुम्ही आता गिट चेकआउट म्हणून कमांड टाकू शकताय. गिट चेकआउटच टाकायचं आहे तुम्हाला. जर तुम्हाला नवीन ब्रँच क्रिएट करायची असेल तर तुम्ही -b टाकू शकताय. नुसतं स्विच करायचं असेल एखाद्या ब्रँचला तर तुम्ही नुसतं चेकआउट टाकू शकताय आणि एंटर करणार तुम्ही. आणि तो म्हणतोय स्विच टू न्यू ब्रँच, म्हणजे सक्सेसफुली स्विच झालाय. ओके, तुम्ही इथं व्ही-एस कोडमध्ये पण तो आता रिफ्रेश झालाय प्रॉपरली. आणि आपण इथं कॉर्नरला बघितलं तर अकॉर्डियन कॉम्प म्हणजे ह्या ब्रँचवर आलेलो आहोत. आणि तुम्हाला जर इथं सी-एम-डीमध्ये पण कन्फर्म करायचं असेल तर तुम्ही डबल एकदा गिट ब्रँच टाकून एंटर करू शकताय. आणि आता सध्या तो अकॉर्डियन कॉम्पला पॉइंट करतोय. ओके, तर याने झालं काय, की ही जी अकॉर्डियन CSS आणि अकॉर्डियन HTML 2 फाइल्स आहेत ना, ते तुमच्या मशीनमध्ये आलेत सध्या. जे की शुभमच्या मशीनमध्ये होत्या आणि त्याने ह्या GitHubवर पुश केलत्या. ते आता तुमच्या पण मशीनमध्ये आल्यात. जस्ट बिकॉज तुम्ही ती ब्रँच पुल केलेली आहे. त्याच्यामुळं तुमच्या पण मशीनमध्ये आलाय. आता तुम्ही डायरेक्टली ही फाईल ओपन करू शकताय. त्याच्यासाठी 2 ऑप्शन आहेत. तुम्ही ओपन विथ ब्राउझर करू शकता डायरेक्टली. आणि जर तुमच्याकडे लाईव्ह सर्व्हर असेल इन्स्टॉल तर तुम्ही ओपन विथ लाईव्ह सर्व्हर करू शकताय. लाईव्ह सर्व्हर जर माहीत नसेल कोणाला तर तिथं एक्सटेन्शनच्या आयकॉनमध्ये जाऊन तुम्ही लाईव्ह सर्व्हर म्हणून सर्च करू शकताय. आणि लाईव्ह सर्व्हर एक मस्ट एक्सटेन्शन आहे. मस्ट म्हणजे खूप हेल्प करतो हा डेव्हलपमेंटसाठी. तर मी आता याला राईट क्लिक करून ओपन विथ लाईव्ह सर्व्हर क्लिक करतो त्याच्यावर. आणि तो तुम्हाला ब्राउझरमध्ये डायरेक्टली दाखवेल शुभमने काय काम केलंय त्या कंपोनंटमध्ये. ओके, तर हे शुभमने बनवलेलं आहे कंपोनंट. आणि जर तुम्हाला इथं कोडमध्ये काही म्हणजे रन होतोय का ते पण कळेल, तो कोड व्यवस्थित आहे का ते पण कळेल. आणि डिझाईन कशा आहेत त्याच्या, तो दिसतो कसा, व्ह्यू कसा आहे त्या कंपोनंटचा, हे सगळं तुम्हाला रिअल टाईम कळून जाईल. तर काही जणांना एकदम हेच नसेल, नॉलेजच नसेल जास्त CSS किंवा HTMLचं, खूपच एक्सपर्ट नॉलेज नसेल तर ते असं पुल करून डायरेक्ट रन करून बघू शकतात. पण काही जणांना एकदम एक्सपर्ट असतात ते डायरेक्टली इथूनच कळून जाईल त्यांना तो कंपोनंट कसा दिसणार आहे कोडवरूनच. आणि जर कोणाला काही इश्यू वाटत असेल तर हे प्लसच्या आयकॉनला क्लिक करू शकतात ते आणि क्वेश्चन टाकू शकतात, की हे बॅकग्राऊंड प्रॉपर्टी कशामुळे यूज केली, कलर हाच का दिला. हा पण असं पण नाही की काय पण क्वेश्चन विचारायचे आहेत, पण जे सेन्स करतात क्वेश्चन असे विचारायचे आहेत. जर तुम्हाला खरंच काय वाटत असेल की हे थोडं चुकीचं आहे तर तुम्ही त्याच्यावर ऑब्जेक्शन घेऊ शकता आणि विचारू शकता की हे असं का केलंय.
किंवा तुम्हाला एखादा पार्ट आवडला कोडमध्ये, तर तुम्ही त्याला थम्स अप पण देऊ शकताय. इमोजी टाकून काही पण. डिपेंड करतं ते. आणि प्रत्येकाने कमेंट टाकायच्यात लर्निंगसाठी. आणि ज्यावेळेस तुम्हाला वाटेल, की हे सगळं बरोबर आहे, सगळ्या फाईल जे चेंज झालेत ते बरोबर आहे, तर तुम्ही इथे रिव्ह्यू चेंजेसच्या बटनला क्लिक करू शकताय आणि इथं अप्रूव्ह करू शकताय त्याला. अप्रूव्ह करू शकताय किंवा कमेंट करू शकताय. आता मी इथं अप्रूव्ह करतो. ओके, सॉरी, आत्ता मला वाटतंय त्याने मर्ज रिक्वेस्ट कंप्लीट नाही, त्यामुळे मी आत्ता अप्रूव्ह करत नाही. पण एकदा शुभम कन्फर्म करेल ना, सगळं डन आहे म्हणून, त्यावेळेस आपण अप्रूव्ह करू. पण हा जनरली फ्लो असणार आहे आपला. म्हणजे शुभमने पी-आर कशी क्रिएट करायची हे सांगितलं आणि पी-आर क्रिएट झाल्यानंतर बाकीचे लोक काय करणार हे मी सांगितलं आत्ता ह्या सेशनमध्ये. आणि ही सायकल आपली कंटिन्यू चालणार. म्हणजे प्रत्येकजण पी-आर क्रिएट करणार, बाकीचे लोक रिव्ह्यू करणार. कोणाला काही क्वेश्चन असतील तर ते कमेंट करणार. आणि असं नाही की ते कमेंट फक्त करणार, जो हा पी-आर क्रिएट करणारा माणूस आहे तो त्याला बघणार आणि कमेंट रिझॉल्व करणार. त्या कमेंटनुसार तो चेंजेस करणार कोडमध्ये आणि डबल पुश करणार ते नवीन चेंजेस. आणि ज्यावेळेस ते डबल पुश होतील त्यावेळेस ज्याने कमेंट क्रिएट केली ना ती कमेंट पुन्हा हे करणार, क्लोज करणार कमेंट तो. लेट्स से मी इथे एबीसी नावाची कमेंट टाकली. तर शुभम नंतर इथं कमेंट टाकल याच्या खालीच, ह्याच कमेंटच्या अंडर कमेंट टाकल धिस इज डन नाव म्हणून. जर काही चेंजेस सांगितलं असेल कोणी तर शुभम अशी कमेंट टाकल धिस इज डन नाव. ज्यावेळेस त्या पीपलला कळेल की आता मी जे क्वेश्चन टाकलं होतं ते आता करेक्ट केलं शुभमने, त्यावेळेस तो रिझॉल्व करेल याला. तर हे अशी सायकल चालणार आपली. आणि हे सगळं ओव्हरऑल कशासाठी? लर्निंगसाठी. असं नाही की आपण इग्नोर करणार सगळ्या गोष्टी. तुम्ही चुका काढू शकता दुसऱ्याच्या कोडमध्ये. त्याला पण कळेल, ज्याने कोड क्रिएट केला त्याला पण कळेल की आपण कुठं चुकलो आणि तुमचं पण लर्निंग वाढेल. आणि ॲट द एंड सगळं ठीक असेल तर तुम्ही अप्रूव्ह करू शकता. ठीक आहे, हाच फ्लो आहे.